नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर्व शेतकरी मित्रांना गोपाळ काळाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवसभरामध्ये राज्यात कुठल्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भात तुम्हाला अपडेट या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच काळामध्ये या आठवड्यात राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाट आपल्याला दिसत आहे. या संदर्भातला अपडेट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आपण पाहू शकता राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी दिसत आहे. आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे. तसंच आपण पाहू शकता मराठवाड्याच्या भागात सुद्धा काही भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत. सध्या एक कमी दाबाचा क्षेत्र इकडे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला इथे दिसत आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरामध्ये राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, येणाऱ्या 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 14 तारखेपासून 21 तारखेच्या मधात आपल्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड या भागामध्ये पाऊस सर्वाधिक पडणार आहे. या व्यतिरिक्त जर आपण 21 तारखेपासून 28 तारखेचा मधातला तुम्हाला अंदाजा दिला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग सुद्धा असू शकते. तसंच आपण जर बघितलं इथे तर 14 तारखेपासून 21 तारखेच्या मधामध्ये आपल्या राज्यामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे. या व्यतिरिक्त विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये जसं की मागच्या 24 तासांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे, हा संपूर्ण आठवड्यामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे. तसंच कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. यामध्ये मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण 21 तारखेपासून 28 तारखेच्या मधातली स्थिती तुम्हाला दाखवली तर यामध्ये मुंबईच्या भागामध्ये, पालघर, ठाणे या भागामध्ये पाऊस सर्वाधिक पडण्याची शक्यता आहे. बाकी राज्यामध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील दक्षिण भागामध्ये, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपासच्या भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे अशी शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे. मित्रांनो, आज 16 ऑगस्ट आहे. आजपासून 23 ऑगस्टच्या मधात राज्यामध्ये कसा हवामान असणार आहे या संदर्भातला जर तुम्हाला मी अपडेट दिला तर आजपासून पुढच्या 4 दिवसांमध्ये राज्यात जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. यामध्ये विदर्भातील संपूर्ण भाग म्हणजे यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, तसंच इकडे बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम, तसंच इकडे जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला तर जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि इकडे जर आपण धाराशिव, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड या संपूर्ण भागामध्येच पुढच्या 3 दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. आणि या भागामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये दिसत आहे. अशी परिस्थिती 19-20 तारखेपर्यंत या भागामध्ये कायम असणार आहे. आता आजपासूनच राज्यामध्ये पाऊस आणखी वाढणार आहे, कारण कमी दाबाचा क्षेत्र राज्याचा जवळपासच्या भागामध्ये पोहोचणार आहे आणि यामुळेच अशी परिस्थिती दिसणार आहे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये. तसंच आपण जर इथे उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग तुम्हाला सांगितला तर 19, 20, 21, 22 तारखेच्या आसपास या भागामध्ये जबरदस्त पाऊस पाहायला भेटणार आहे. 1-2 ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा पाहायला भेटू शकते अशी शक्यता 19 तारखेच्या नंतर या भागामध्ये असणार आहे. आणि आताही या भागामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मालेगाव, मनमाड किंवा इथे धुळीचा भाग बघितला आपण, तालोबा आणि त्याच्या आसपास पाचोरा, तर या भागामध्ये सुद्धा आताही पाऊस पडत आहे. काही भागामध्ये जोरदार पाऊस सुद्धा होत आहे आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये या भागात पाऊस पाहायला भेटणार आहे. आणि 19, 20, 21, 22, 23 तारखेच्या आसपास या भागामध्ये पाऊस आणखी वाढणार आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जर आपण मुंबईचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर मुंबईमध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे या संपूर्ण आठवड्यामध्ये या भागात पाऊस पडणार आहे. आणि येणाऱ्या 19, 20, 21, 22, 23, 24 तारखेच्या आसपास या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता मुंबईच्या भागामध्ये असणार आहे. तर अशी शक्यता आपल्याला इथे पुढे दिसत आहे. दरम्यान 21, 22 आणि 23 तारखेच्या आसपास
या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये असणार आहे. गणेशोत्सवचा आधीच अतिवृष्टी मुंबईच्या भागामध्ये होणार आहे अशी शक्यता दिसत आहे. या व्यतिरिक्त जर आपण आणखी दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला आणि इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्याच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या संपूर्ण आठवड्यामध्ये असणार आहे आणि या भागात सुद्धा पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. तर या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. अनेक भागामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. सर्वाधिक प्रभाव मुसळधार पावसाचा पश्चिम विदर्भ आणि विदर्भातील पश्चिम भाग आणि इकडे कोकण किनारपट्टीचा भाग आणि मराठवाड्याच्या भागाला या पावसाचा जास्त परिणाम जाणवू शकते आणि काही भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा या पावसामुळे होण्याची शक्यता दिसत आहे. पावसाचा जर प्रभाव आणि पावसाचा जर जोर काही भागामध्ये जर जास्त असला तर आपल्या शेतामध्ये पाणी साचू शकते आणि यामुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकते. तर येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये काही परिस्थिती आगळीवेगळी आपल्याला पावसाची दिसत आहे. राज्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे मराठवाड्याच्या भागामध्ये. सध्या आता मराठवाड्याच्या भागामध्येच मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा पाऊस जबरदस्त झालेला आहे काही जिल्ह्यांमध्ये आणि आजही आजपासून पुढचे 4 ते 5 दिवस संततधार पाऊस मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. जर की तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल आणि मोठा पाऊस झाला असेल किंवा हलका पाऊस झाला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला नक्कीच आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा अनेक ग्रुप्समध्ये आपले शेअर करा. कदाचित अनेक लोकांना जे की हवामानाची माहिती ज्यांना हवी असेल तर त्यांपर्यंत ही व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला पावसाचा अंदाजा पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. तर नक्कीच त्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.